देख सकते हैं कि ये तो चिल्ड्रन गार्डन हुआ करता था। तो चिल्ड्रन गार्डन को ये किस तरह से ये तो पूरा एनक्रोच हो गया है और यहाँ पूरी तरह से ये जो लगाए हुए हैं ये सब तो टूट फूट गए हैं। और इस जगह को पूरा म्हाड़ा की जगह है, ये चिल्ड्रन पार्क गार्डन था, लेकिन अब इसको ऐसे ये मंदिर बना के घेर लिया गया है। और जैसे कि आज मलाड का केस आया है, सेम लगता है कि इसका भी वही है कि इसी तरीके से लोग जगह को खाली लेते चले जाते हैं। और ये रही मंदिर। अच्छा, तुम्ही इथेच आहात का? म्हणून खूप छान काम करते. गोल्डन शॉवर बघा. गोल्डन शॉवर पण म्हणतात त्याला. हा हे पण आहे गोल्डन शॉवर. मी खालच्या पण बघत होती, जेवढे लावले होते बरेच झाड. हे पण मॅडम पाणी अजूनपर्यंत बघते आम्ही कंटिन्यू सोडत नाही, याच्यामुळे कसं प्राण्यांना पण प्यायला पाणी राहील म्हणून हे वरचंच पाणी मॅडम. आणि म्हणजे याच्या आपण फिल्टर वगैरे लावला कुठे? नाही याला फिल्टर डायरेक्ट तिकडे लावले ना, लावलाय ना, वरती लावलाय ना, कुठेतरी लावलाय ना. लावले फिल्टर, कारण ती घाण त्या पाईप मध्ये येऊन पाईप चोक. जिथे आपण पाणी अडवलंय ना तितकं पाणी असलं म्हणजे हे येतं एवढं. हां ठीक आहे, बंद करा. म्हणजे ही तीच आहे. आणि हा जो पाईप लावला आपण ते त्याच्यातनंच केलं आपण सप्लाय करतो झाडांना. ठीक आहे. आणि हा पाणी आपण प्यायला घेतो कशासाठी? झाडांनाच. झाडांनाच देतो. पण ह्या पाणीचं जरा टेस्टिंग करून घ्या. मी सांगते कुठे पाठवायचं, आपण जरा याची टेस्टिंग करून घ्यायचं आहे की याची क्वालिटी पण काय आहे. ठीक आहे ना, म्हणजे पोर्टेबल आहे नाही आहे कसं आहे ते पण आपण करणं गरजेचं आहे. आपण करूया. हां, आता पुढे कुठे जायचं आहे? पुढे चला तुम्ही मम्मी. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, इथं फक्त दांडे आणि मीच आहोत याच्यामध्ये, बाकी ना सगळ्यांचा ह्या गोष्टीसाठी विरोध आहे. आणि आपण कसं होतं माहिती आहे की आता नाही, विरोध का आहे ते पण सांगा. विरोध का? आपल्या हे आपलं नाही काय? त्याच्यावर तुम्ही सोसायटीचे पैसे का खर्च करता? हां, इथूनच स्टार्ट. ही जी जागा आपली नाही आहे असा की ही मंदिरासाठी का करतात? म्हणजे कशासाठी आहे त्यांच्या? नाही, मग फक्त हा जागेचा. हां हां, म्हणजे आपले सोसायटीवालेच हे करतात की त्यांना नको आहे खर्च. हां हां, परंतु तुम्ही आमचे पैसे का खर्च करता? पण ठीक आहे, मला एक सांगा, आता ही तर जागा म्हाडाची आहे, मग म्हाडावाल्यांकडनं आपण का नाही घेत मदत ह्याच्यासाठी? कारण मॅडम म्हाडावाल्यांनी हा जागा रिझर्व कशासाठी ठेवलेला? आरजी गार्डन ना. मग आरजी गार्डनसाठी जर म्हाडावाल्यांनी केलं आहे तर म्हाडावाल्यांकडनं आपण मदत घ्यायला हवं. हँडओव्हर कित्येक केली. हा झाड कसं पडलं? काय झालंय ह्या झाडाला? खाली हे नव्हतं मॅडम, जायला जागा नव्हती ना. हां, तेच म्हणूनच म्हटलं ना, जसं आता तुमचं ते कॉन्क्रीट दाखवलं ना, ते कॉन्क्रीटमुळेच तसं होतो शेवटी. आणि तुमचं पण ते जे आतमध्ये गेला मंदिराचं ते तसंच होणार आहे. ते लावलेले नंतर आम्ही लावलेले झाड आहेत सगळे, ते माहीत आहे मला. पण आता हा जो झाड आहे हा किती वर्षाचा झाला? काका 4-5 8-9 साली लावलेले मॅडम. 8-9 साली. ज्या वेळेस त्या व्यक्तीनं आग लावली होती, 150 झाड जळून गेले, त्याच्यानंतरचे आहेत. हां, तर आता तुम्ही याच्यात कुठले झाडं आले आपले ह्याच्यात? ऑल जास्तीत जास्त तर निंबाचे झाडं जास्त आहेत. या बेल आहे. निम जे मोठे आहेत मॅडम 75 झाडे आहेत. किती? 60. लिंबाचे 60 आणि बेल आहे 5. त्याच्यानंतर आहेत वड. पण आता मला तुम्ही सांगा की हा पूर्ण एरिया किती आहे? हा मॅडम, कोणी म्हणतं 5 एकर आहे, कोणी म्हणतं 7 एकर आहे. 7 एकर आहे. 7 एकर म्हणतात. आणि मग आपण जेव्हा ही मंदिरचा परवानगी घेतलं म्हाडाकडनं, म्हाडाकडनं परवानगी घेऊन आपण माझ्याकडनं होतं मॅडम, ते स्ट्रक्चर होतं. फक्त इथे नाही त्याच्यात कसलं काही नव्हतं. मला तुम्ही सांगा मग तिची एक मिनिट तिथे जे चिल्ड्रन गार्डन त्यांनी केलेलं आहे, चिल्ड्रन गार्डन, त्याला मग ते रिवाईव्ह का नाही करत आहे? आणि कारण ती गार्डनचा पार्ट होता आणि तिथे काही छोटासा आपला म्हणजे आपण बनवलेला, पण तसं ते त्यांच्या हे नव्हतं. फाउंटन होतं त्या दगडावर.
हे पण आपण लावलेले कडुलिंब आहे मॅडम, हा हे जे मोठे आता लावलं. नाही म्हणजे जेव्हा अच्छा अच्छा हा हा आता ओके. पण इथं कसं आहे तुमच्या मागचं बघा हे सर्व बघा लाईनने लावले कडुलिंब आहे. पण मी दिलेला ते हा आहे का आपला जामुनचा? नाही पुढे हा एक असं दिसतंय मला असं वाटलं. नाही जामून नाही, लावलं का तुम्ही मग? पुढे आहे ना पुढे. कारण ते इतके चांगले मी जामुनचं ते व्हरायटी होतं. ते काय झालं मॅडम 2 दिवस ओपनच राहिले ना ते. हां हे पण एक कवट आहे मॅडम, हां हे कवट आहे ना, हे कवट खाली काहीतरी जरा अडथळा येतो ना, वाढत नाही एवढंच जाऊन गेलं. आपण तेव्हाच आहे एक कवट, पण ती एवढंच वाढलंय ते. 5 होते, एकच राहिलं फक्त. ही भारतोंडी म्हणतात, तिच्या फुलं इतके स्वासिक असतात ना. हे नोनी पण ह्या फळाला नोनी म्हणतात. पण काय कशात ते येतात ते कामाला? ही ऍक्च्युली आजकाल तर तू नोनी मॅडम हे असे 12 तोंड आहे त्याला, हे 12 तोंड आहे त्याला. अच्छा भारतोंडी, बारा बारातोंडी. अच्छा पण हे तोंडी 12. ओके हां ते हिरवी असताना तेव्हा छान दिसतात. तिच्या फुलाचा इतका सुगंध येतो, पण याचं आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये याचं महत्त्व मला माहीत नाही आहे. आपण शोधून काढू द्या त्याला. मी नेचुरलिस्ट के ऊपर डालेगा ना तो इसका पूरा मिल जाएगा. आजकल क्या टेक्नॉलॉजी के वजह से कोई प्रॉब्लेम नहीं है. मॅडमला थोडं फिरून दाखवा. हा म्हणूनच म्हटलं तुम्हीचा इथे हा फिल्टर लावलाय का मध्ये की वाल्व आहे? वाल्व लावला, जागोजागी आउटलेट दिले. आउटलेट दिले. म्हणजे पावसाळा चालू झाला ना, वाल्व खोलतो आम्ही आणि पाणी कंटिन्यूस जमिनीमध्ये मुरतं. आणि हा टँक कशासाठी आहे? हा टँक ह्याच्यासाठी आहे की इकडची जे झाडं आहेत ना, इकडची झाडं, ह्या बाजूची झाडं, हां त्या झाडांना जिवंत ठेवण्यासाठी ते टँक. हां कारण आमच्या ह्याचा पाईप इथपर्यंत पुरत नाही, म्हणून इथं आम्ही टँक तो पडूनच होता, त्याला लावून घेतला. आता त्याचं कनेक्शन करायचं आहे आम्हाला त्या साईडला. हा कोणी हा पण हा म्हाडाच्या याच्यातच बांधलं का सर्व? हा माडानेच केलं. म्हाडानीच केलंय. हे टँकी कसलं बनवलंय त्यांनी? त्याच्यात वॉटर आहे, बोरिंगचं वॉटर पडतं. अच्छा बोर मारलंय का त्यांनी? नाही बोरिंग बाजूला आहे ते इथे मारतो आम्ही. हा बोर बाजूला आहे. नाही कोणी मारलं? पण म्हाडानी मारलं, तुम्ही बोर मारलं? आपण मारलं. आपण मारलं. म्हाडानी बोर जो मारला होता ना, त्या ह्या बिल्डिंग जे उभ्या राहिल्या त्याच बोरवर उभ्या राहिल्या. इतकं पाणी होतं त्या बिल्डिंगला. अच्छा, तर हा जो मोटर वगैरे हे चालू आहे की बंद आहे आता? मोटर चालू आहे, पाणी आता वरती सोडण्यासाठी. अच्छा, म्हणजे आपण घेतो मग याच्यात ना आता? ओके. पाणी ठिकाणी येते ते आम्ही इतर थोडं टाकून दिलं त्याच्यामध्ये, आणि कमळ मिळालं आम्हाला थोडंसं. हां, तर हा आहे ना तुम्हाला, मग तुम्ही याच्यातच गणपती बुडवायचा. उद्या कमळ फुलेल मॅडम. अच्छा, हां मस्त. हे कधी बांधलं? हे पूर्वीचंच होतं, म्हणजे आमच्या एका कमिटीवाल्याने बनवलं होतं हां पाणी याच्यासाठी. तर हे काय करणार आहोत आम्ही, आपण जॉईन कुठून करून घेतलं? हा एकदम त्या एंडला जाऊ शकतो आपण तिथे? नाही वरती जाऊन देऊ शकणार नाही, वरती नाही, एंड जिथे आपल्या तिथे बाहेरून तिकडनं जाऊ शकतो ना. हां ओके. आणि हा टाकी कोणासाठी आहे? नाही. आपल्या गार्डनसाठी. हां गार्डनसाठी, झाडांसाठीचा. तर हे आम्ही आउटलेट बनवलंय त्याचं. हां, हे आउटलेट जाणार. पण हा तुम्ही झाडांसाठी केलं तर हा आपल्या सोसायटीच्या पैशातनंच केलं? हो हो हो. मग त्याच्यासाठीच तुम्ही म्हणताय की त्यांचा विरोध आहे का ह्याच्यासाठी? थोडं काही काही असतं तर त्याला बघा आता ही तर हा पूर्ण पाणी इथे हे होतो. ओव्हरफ्लो होतो ना मॅडम. एक मिनिट मला जरा बघू. ओव्हरफ्लो होतो ना. हां, ओव्हरफ्लो झालेलं पाणी आम्ही इकडे घेऊ. म्हणजे ते बोरवेलचा? नाही, मग नाही ओव्हरफ्लो. अच्छा, BMC वगैरेचा आपला. ओके ओके. हे सगळं म्हणजे हा आपला इकडचं ते पाणी नाही? नाही, नाही. हां, ठीक आहे. हे तेच फक्त तेवढं. हां. सुमडीमध्ये आहे हे सगळं. हां. कारण ना BMC वाल्याने बघितलं तर ते बोंबाबोंब करते, त्यामुळे ते गुप्त आहे. त्या सगळ्या गोष्टी, काही काही गोष्टी ना तत्व नाही, हो हो, ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. कारण काही काही पॉलिसीज पण असे आहे की खूप रिजिड आहे, त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी असायला हवं. गाडी घेऊन येतो मॅडम, तिकडं त्या एंडला येतो मी. बोला. ही फुलं क्रिसमस ट्री.
हा हे नाही हे अच्छा फुलं हे बोगेनवेलिया. बोगनवेल. आपण गेलो होतो ना हां हां. त्या अच्छा तेव्हा आणलेलं. तेव्हा आणले होते ते. सुख अच्छा शांती होते. हां हां. बोगनवेलिया तर खाली त्या मॅडमकडे भरपूर आहे, तिकडनं आणून पण ती खाली आपली मुरबाडकर तुमच्या सोसायटीत राहता? नाही खाली खाली जी बंगलो हे तुम्ही बांधले का जिम आता? नाही हे जिम आपल्या म्हाडाने दिलं मॅडम. म्हाडानी दिलं. म्हाडाने दिलं. अच्छा हे तर माहीतच नाही कोणाला. मग कुठून कुठून येणं जाणार येतात हां? येतात लोक. नाही पण कुठून ह्या गेटमधून? हा ह्या गेटने काही इकडनं नाही पण पण बाहेर कुठेही लावला नाही आहे की म्हाडाचा इथे जिम आहे. मला तर माहीतच नाही ना, तर मी सकाळी आली असती. या ना सकाळी असतात. हां बाया असतात. पण हे म्हाडा कुणाला काही सांगत नाही, काही काय खर्च केलं काय केलं, लावलं पण नाही आहे की म्हाडानी बनवलेलं असं वाटतच नाही आहे. हां कधी बनलाय मग हा? हे आता जवळ 1 वर्ष होईल मॅडम याला. हां 1 वर्ष होईल त्याला. आणि हे बांबू बिंबू एवढा? हे आता बिल्डिंग कलर लावतायत ना बिल्डिंग. अच्छा. त्याच्यासाठी ते तर आपल्या बिल्डिंग की कोणाचा बाजूचा? माने ह्या 22-23. हे राजहंस जे आहेत आमदार हा हे कुठले पक्षाचे आहेत? हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते पण आता भाजपामध्ये झाले आणि त्यांनीच हे सगळं शेड बीड सगळ्यांना लावून दिलेलं आहे. तिथे पण मंदिराचा शेड पण त्यांनीच करून दिला आणि त्या शेड केल्यामुळे अजून आपण पसारा केला. आणि ह्याला मेंटेन कोण करतो मग ह्यांच्या गार्डनचा? कोणी काही नाही. कुणी नाही. मग त्यांनी म्हाडावाल्यांनी करायला हवं ना, खर्च पण करायला हवा आणि हे करायला हवं. मोठी जागा आहे, 5 एकर म्हटलं तर खूप जास्त आहे. हां 5 एकर आहे म्हणजे खूप जास्त आहे. हो तर ह्याला मेंटेन होत नाही पण प्रॉपर. पाणी मी पाणी टाकतो मॅडम. हां त्यांना सांगायला हवं म्हाडावाल्यांना. हा सर्वन कोणाचं याला करतं? सर्वन कोणाचं ह्या बिल्डिंगचं आहे का? आता कुठे कुठे जायचं आहे आपण? इथे सरळ. हां हे सगळं जे कॉन्क्रीट करून टाकलं हे थोडी त्यांना करायचं आहे का कॉन्क्रीट? हे सगळं मातीचं पाहिजे होतं. असं हे शेडबीड बांधून देतात. हे लोक यांच्याकडे आमदारकडे पैसे असतात तर ते कॉन्क्रीटच करत चालले सगळीकडे. म्हाडानी केलं नसेल ना, हे तर ह्या लोकांनीच केलं नंतर. आणि हा पण मागे केलं असं वाटतं. मागे घेतलं की भिंत तसंच आहे? नाही पण ते एक बंगलोनी केलं होतं ना तिकडचं, ते बंगलोवाले जे पुढे गेले वाटतं ते नाही दिसणार आपल्याला किती पुढे गेले. वरून कुठून? तिथे गेल्याशिवाय नाही करायचं. हां तिथे गेल्याशिवाय नाही. नाही पण आपण आपल्या गच्चीवर गेलो तर दिसेल ना. नाही समजत. नाही ते बंगलोवाल्यांनी जे ह्या जो हे याच्या पुढे घेतलं सर्व तोडून, ते आपल्याला याच्यावर गेलं तर आपल्याला दिसेल. लास्टला घेतलंय मॅडम. इथून बघा पाणी येतं. हां इथून आम्ही अच्छा आपण पाईप इथून कनेक्ट केलाय. पाईप चोकअप झाला तर हे आम्ही हे काढून घेतलंय. म्हणजे घाण तिथून निघायला पाहिजे. मग असं नेत तो पहिला आउटलेट. नाही पण बाहेर कसं, बाहेरचं काय केलंय? बाहेर स्ट्रक्चर काय केलंय? तिकडे जे पाणी वाहतं ना पाणी जे तिथे थोडी 1 फुटाचं हे बांधलेलं आहे. भिंत सारखा म्हणजे चेक डॅम सारखं हा तसं. पाईप तिथे अटकवलेला आहे. वरतून येणारा जो फ्लो आहे ना, हां आतमध्ये थोडंसं पॉन्ड टाईप आम्ही केलेलं आहे अच्छा त्याच्यामध्ये. आणि पॉन्ड टाईपमधून हे कोर कटिंग करून आतमध्ये पाईप घुसवला आहे. हां आणि येणारं जे पाणी आहे ना त्या पाईपमधून डायरेक्ट पाणी येते आणि खूप फोर्स असतो त्या पाण्यात. खूप म्हणजे खूप फोर्स. मग आम्ही काय करतो, कचरा वगैरे अडकला ते ढक्कन काढायचं आणि ते कचरा काढून टाकायचं. अच्छा नंबर 2 इथे एक आम्ही आउटलेट हा ठेवलं ठिकठिकाणी ठेवलं ते साफसफाई करतो. जागोजागी साफसफाई करण्यासाठी. कारण याच्या आधी केलं होतं आम्ही, पण ते आमचा फेल गेला प्रोग्राम. त्याच्यानंतर मग आम्ही याच्यातून हे शिकलो की जागोजागी आम्ही हे ठीक आहे. क्लीन करायला ते Clean थोडंसं हे करण्यासाठी. केलं. हां आता पहिलं आउटलेट इथं दिलं की कधी कधी गाड्या वगैरे धुवायला वगैरे पाणी लागते इथं, ते घेतात याच्यामधलं पाणी. अच्छा. मग बाकीचे आउटलेट तिथं गार्डन. पण इथे ते म्हणजे वाहून सोडून दिलं किंवा असं काही कधी झालं? नेहमी बंद असते, हे नेहमीच बंद असते. अच्छा. इथलं आउटलेट नाही तिथे एक लिकेज दिसते, तिथे पाणी वाहतं. पावसाळ्यात आम्ही सगळेच आउटलेट चालू ठेवतो. ते चालू आहे का आता? हो ना. हां ते बंद करून टाका ते. नाही पण तिथे पण लीक. हां बरोबर. खूप फास्ट पाणी. हा मॅडम एक मिनिट. तिथं जे आहे ना, आता सगळे आउटलेट बंद करून ठेवले कारण पाणी वरती प्राण्यांना मिळण्यासाठी आम्ही पाणी वापरत नाही जास्त.
पण त्या आउटलेटमधून पावसाळ्यामध्ये कम्प्लीट पाणी जाते त्याच्यामध्ये कम्प्लीट पण ही आणि ती हा बिल्डिंग हा वेगळा होता का? हा भिंत मध्ये आता आला की आधीपासूनच असा होता? पण मधला ते ओपनच होतं. अच्छा. आणि हा जो इथून चाललाय हा पण ते स्टॉर्म वॉटरच असेल इकडचा जो एक्स्ट्रा. तिथं त्या एंडला तिथे एक आउटलेट दिलेलं आहे, तिथून ते पाणी झिरपतं. हे पाणी आम्ही अशा पद्धतीने हे खाली निघतो, खाली निघतो म्हणजे बाहेर जातो. बाहेर जातो. पण हा पण तेच पाणी आहे ना, जो वरचंच पाणी. नाही, वरचं काही सोसायटीचं पावसाचं. अच्छा, त्यांच्या सोसायटीचं पण. मग आम्ही काय करतो, प्रत्येक मे महिन्यामध्ये हे सगळं साफ करून घेतो गटार पूर्णपणे कम्प्लीट साफ करून. पण दोन्ही बिल्डिंग एकत्र हे करता तुम्ही? एकत्र. पण दोन्ही आमची सोसायटीची एक आहे. एकच आहे. ओके. तर आपल्याला ना आमचं एक सजेशन होतं याला, तुमच्याकडे एक डिमांड पण होती की हा जो कोपरा आहे ना, हा कोपरा ह्या ठिकाणी एक टँक लावायचा, त्याच्यात 7 लेयर्स ठेवून द्यायचे. वरतून जे येणार इम्प्युअर वॉटर आहे ते प्युअर होऊन आपण प्रत्येक बोरला जर रिचार्ज केलं तर गोरेगावमध्ये खरो लिटर पाणी आपण खाली जमिनीत टाकू शकतो. एक माझं विजन होतं. नाही, पण ते कशा प्रकारचं लेअर काय म्हणताय तुम्ही? लेयर ना पाणी साफ करण्यासाठी आम्ही बोलवले होते 2-3 लोकांना, एक्सपर्ट लोकांना, की एक टँक त्या ठिकाणी मोठा टँक ठेवायचा आणि त्या टँकमध्ये ना एक चारकोल आहे. हां, ते कसं आहे की तुम्ही वर टँकी बांधून नाही, माती आतमध्ये जेव्हा आपण करतो ना 10 फूट वगैरे आपण जे हे केलं तर तिथे आपण तसं करून आजूबाजूनी त्याचं पाणी जिरणार. हे पाणी उचलायचं आणि बोरला आउटलेट पण आतमध्येच. हां, पण मला कसं म्हणायचं आहे की आता तुमचं तर ऑलरेडी तुम्ही असं पाईप लावून ह्याला सिस्टमॅटिकली हे करून घेतलंय. हो. आता जर एक्स्ट्रा तुमच्या जर म्हणणं असेल की आता सपोज हा जो ह्याच्यावरून पण पाणी म्हणजे ह्याचा पाणी पण आपण त्याच्यात घेऊ शकतो, असं जर तुम्हाला करायचं असेल म्हणजे रूफ वॉटर कलेक्शन किंवा जर बाकीच्या कसलंही कलेक्शन करून असं तुम्हाला एक टाकी बांधून करायचं असं तुमच्या म्हणणं आहे, बरोबर ना? पर्क्युलेशन टँक. हां. तर ह्यासाठी आम्हाला कुठल्याही बिल्डिंग से किसी ने यहाँ लाके अपना डेब्रिस सब डलवाया है, ये क्यों ऐसे डलवाया गया? तो मैं चाहती हूँ हमारे कदम जी जरा फाइंड आउट करें, क्योंकि आज मैं यहाँ ये मंदिर और ये जो गार्डन है महाड़ा का उसको देखने आई थी. तो ये सब जो जगह है ये महाड़ा के गार्डन का जगह है, और जिस तरह से ये दांडे जी ने सारा झाड़ वगैरह लगाया है तो बहुत ही सराहनीय है. लेकिन इधर जो हमारे बिल्डिंग का अगर इस तरीके का डेब्रिस आके गिर रहा है, इसको ज़रा ध्यान दीजिए और इसको निकलवाना चाहिए. आप ज़रा फाइंड आउट करो.